श्री स्वामी समर्थ. वेलकम टू माय डेंडलाइन यूट्यूब चॅनल. या यूट्यूब चॅनलवर डेफिनेटली मी खूप सारे शॉर्ट्स, फोटोज आणि व्हिडिओज मी अपलोड करणार आहे. त्याच्यामध्ये मी माझा ब्लॉग सुरू केला आहे. याच्या आधी म्हणजे खूप महिना आधी नोव्हेंबरच्या जरी जवळपास माझा फर्स्ट मी ब्लॉग अपलोड केला होता, ज्याच्यामध्ये मी टॅटू बनवला होता. डेफिनेटली तुम्ही तो बघा, फार तुम्ही एन्जॉय करसाल. मी कोण आहे, मी काय करते, माझ्याबद्दल मी सगळं सांगणार. नक्कीच तुम्हाला माझ्याकडून खूप काही शिकायला भेटेल आणि खूप तुम्ही एंटरटेन होणार. आणि ही माझी दिवसाची सुरुवात आहे की मी उठतीच लेट, खूप उशीर होतो मला. 10-11 वाजता आता जॉब नाही तर मला फार लेट होतो. मला बऱ्याचदा वाईट वाटतं. मला उठलं की मी चहा पीत न्यूज बघते, ते वाईट वाटते की शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं. मला खूप आपुलकी वाटते त्यांच्यासाठी. आता बसले विचार करते काय करू. आता जॉब नाही तर फार दिवस घालवणं अवघड पडतं. आणि प्लीज इथं माझ्या फेसला इग्नोर करा, कारण खूप डागामुळे माझा फेस खराब झाला आहे. कोणी काही सजेस्ट करू शकतं तर प्लीज मला सांगसाल. आणि असं आहे की आता काम दिले मम्माने आवाज देऊन, की मम्मा म्हटली की चल कणिक तरी मळून दे मला. मग मी कणिक मळून ठेवले इथे. आता तिचं एका वेळी एक काम सांगितलं की नक्कीच नेक्स्ट टाईम नेक्स्ट काम सांगतेस. मी तर हात वगैरे धुवून घेतले. खूप दिवसांनी पाणी आलं आहे म्हणून मी खूप क्वचित पाणी यूज करते. आणि बघा धार पण कमीच ठेवली कारण वायाला नको जायला, कारण आमच्या घरी कमीत कमी 4 ते 5 दिवसांनी पाणी आलं आहे. तर खूप त्रास होतो आहे पाण्याचा आणि मला पाण्याची फार व्हॅल्यू आहे. इथं माझं रूम मेसी पडलेलं आहे कारण मी टेरेसवर झोपायला गेलेली, कारण गरमी होती आणि काल कूलरमध्ये घालायला पाणी नव्हतं. तर कसं करणार ना बिना कूलरच्या. ह्या रूममध्ये आमच्या घरात वरच्या साईडला 4 तरी रूम आहेत, पण ह्या रूममध्ये खूप जास्तच गरम होतं कारण ही फ्रंटला आहे. तो ऊनचं म्हणजे सूर्याचा प्रकाश डायरेक्ट या रूममध्ये पडतो, तर खूप जास्त हीट असते या रूममध्ये. आणि स्वयंपाकाचा सगळा धूर पण सगळं हीट पण या साईडने. मला नक्कीच सांगा की हे काय आहे, कोणी ओळखत असेल तर नक्कीच सांगा. खूप जास्त असं फनी दिसतं आहे ते, पण त्याचा यूज खूप मोठा आहे. आता इथं बघा मी थोडीशी आवरली आणि मी सारखं याच्यामुळे पुसते कारण खूप जास्त गरमी होती आणि पाणी बिलकुल नाही. खूप 4-5 दिवसांनी मला तर वाटतं पाणी आलं आहे. आणि आमची फॅमिली मोठी असल्यामुळे फार अडचण होते आम्हाला. इवन वॉशरूमला किंवा टॉयलेटला जाणं इतकंही पाणी उरलं नव्हतं. आता मी तर माझ्या फेसला काय केअर करावं मला माहीत नाही, तर मी इथं थोडंसं रोज वॉटर यूज करते आहे, जे मी फ्रीजमध्ये ठेवलं तर छान वाटतं फेसला थंडगार. तर मी सकाळी तर काही लावत नाही ना, रात्री झोपण्याच्या आधी काही लावते, कारण मी ऑलरेडी इतका डॅमेज झाला आहे फेस माझा, त्याच्यामुळे मला आणखीन काही त्रास. आणि इथं असं प्रॉब्लेम झाला की पहिले ना घरनं सिंगल होतं खालच्या फ्लोअरला, तर मला असं बिंदास मी खिडकी उघडी ठेवायची. पण आता बांधकाम झाल्यापासून ना मला इथं खिडकी उघडी ठेवायला होत नाही, कारण सारखे जेंट्स वगैरे डोकून बघतात. आता इथं मम्मीनं पीठ मळायला सांगितलं तर म्हणे पोळी पण लगात टाकून दे. चला म्हटलं तर एवढं तरी काम करू शकते. मी लगात पोळी टाकायला सुरुवात केली, पण मला तेलाचं काही सापडतच नव्हतं. म्हटलं तेल गेलं कुठे, विचार करते. म्हणलं अरे एका ठिकाणी किचनच्या वस्तू असल्या की पटकन सापडतं, पटकन कामं उरकतात. आता मी तेल शोधत बसले कुठे आणि ते निघालं हॉलमध्ये. तिकडून मम्मी वॉशरूममधून आवाज देते, मम्मी आंघोळ करत बसलेली, या एक हॉलमध्ये बघ. मी पळत तिकडे आणि तेल घेऊन आले. म्हटलं आता मी तुम्हाला मला काही जास्त एवढं भारी कुकिंग येत नाही, पण माणूस खाऊ शकतं इतकी चांगली कुकिंग तर नक्कीच येते. इथं पोळ्या टाकते, तर माझी पोळ्याची पद्धत तुमची कशी आहे मला नक्कीच सांगा. माझी तरी अशी आहे, एक कणिक मळलं ना त्यातला थोडासा गोळा घ्यायचा, म्हणजे कोणी पेढा म्हणतं, पेढा घ्यायचा, छान त्याला मॅश करून घ्यायचं. काल धपाटे केल्यामुळं ना हा जरा पोळपाट खराब झालेला, मम्मीनं धपाटे केलेलं चिटकतं ना धपाट्यामुळे, तर थोडंसं असंच करगून त्याला मी नीट केलं. कणिक घेतलं आणि आपलं जसं असतं बरेच जणांच्या वेगवेगळ्या पोळी करण्याची स्टाईल असते. माझी काही स्टाईल नाही, मी जसं शिकले तेच ठेवलं आहे. मग परत काही त्याच्यावर एक्सपेरिमेंट केले नाही. आता इथं तेल लावलं ना की असं जे गोळा करून मी घेतलं ना त्याच्यातनं असं म्हणजे एअर असा बबल झाला पाहिजे, जेणेकरून ना ती डिस्टन्स होते पहिल्या लेअरला आणि दुसऱ्या लेअरमध्ये ना थोडीशी जागा राहते, तर ती फुगती. जर असं चपटून टाकलं ना ती फुगत नाही. मग इथं नॉर्मली मी आपली पोळी लाटताना खूप जोर नाही लावायचा लाटण्याचा, हलकं पोळी ढकलत लाटायची ती व्यवस्थित. आणि जास्त पीठ यूज नाही करायचं, जेणेकरून पोळ्याने अशा कोरड्या आणि रफ किंवा वातड होतात. एकदा पीठ लावलं ना त्याच पिठामध्ये
पूर्ण पोळी शेवटपर्यंत लाटेपर्यंत ती ॲडजस्ट करायचं ते कोरडं पीठ. आणि गोल आकार नाही आला तरी चालेल सुरुवातीला, पण पोळी अशी झाली पाहिजे की ती थोडी नरम असली पाहिजे आणि खायला सोयीस्कर असली पाहिजे, असं मला वाटतं. आकाराचं आपण नंतरही वेगवेगळ्या मॅपवरून आपण त्याला ओके. तर मी माझ्याबद्दल सांगते. माझं नाव कृष्णाई आहे. माझं नावच इतकं युनिक आहे की तुम्ही माझं नाव कधी विसरू शकणार नाही आणि कधी ऐकलंही नसेल. माझ्या नावाचं खूप डीप मिनिंग आहे. मी याच्यावर एक ब्लॉग बनवेल आणि ते नाव कसं ठेवण्यात आलं तेही इंटरेस्टिंग स्टोरी आहे. ते डेफिनेटली मी तुम्हाला सांगायला तुम्हाला आवडेल ऐकायला. आणि मी आहे मूळची हिंगोलीची आणि पण मी कधी गेले नाही जास्त तिकडे. पण आम्ही जसं माझ्या वडिलांनी नाही का लग्नाच्या आधी इकडे जॉब वगैरे आले ना, तेव्हापासून इकडे शिफ्ट झालेलं. तर आम्हाला झाले 30-40 वर्ष संभाजीनगरला. तर मी असं म्हणेल की मी संभाजीनगरची आहे, कारण माझा जन्मच इथला आहे आणि मी बॉर्न अँड बॉटम इथलीच आहे. आणि माझं डिप्लोमापर्यंतचं एज्युकेशन मी इथं केलं आणि इंजिनिअरिंगच्या वेळेस मी पुण्याला गेलेले. 3 वर्ष इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर मी काही वर्ष म्हणजे 5 वर्ष तरी टोटल मिळून असे 8 वर्ष मी पुण्याला राहिले. पण जे चुकून संभाजीनगरला ना, ते कुठेच नाही. मी पुणे इतकं फिरलं आणि इतकं एक्सप्लोअर केलं, बट मला तिथं ना असं खूप म्हणजे निगेटिव्हच एनर्जी येते. पण इथं जे पॉझिटिव्ह आणि सुकून जे आहे ना, ते कुठंच नाही, कुठल्याच स्टेटला नाही आहे आणि कुठल्याच सिटीला मला त्याचं रस येणार नाही. आणि त्याच्यानंतर असं मी जॉब केला, पण माझा ले ऑफ झालेला आणि त्यानंतर माझे जॉबचे वांदच झाले. तर आता मी तरी छोटे मोठे जॉब केले मी पैशासाठी, की आता भागावं तर लागणारच ना. आणि पण आता मी ठरवलं की काहीतरी असं अचानक झालं की जेणेकरून मी ठरवलं की मी फुल टाईम ब्लॉगर, कंटेंट क्रिएटरच बनणार आणि डेफिनेटली माझ्या कंटेंटमधून लोकं खूप एन्जॉय करतील आणि खूप त्यांना इंटरेस्ट वाटेल. कारण मी कोण आहे, काय आहे, फक्त नावापुरतीच नाही राहणार. माझे सगळं तुम्हाला डिटेल कळलं आणि तुम्हाला कळेलच खरंच काही लोकं अशीही आहेत आणि जिवंत राहत आहेत, हसत आहेत, खेळत आहेत. बाय.